तुम्हाला इथं एक्झामला जाताना तुमचं जो ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावरती जो फोटो आहे, जे नाव आहे त्याचंच आयडेंटिटी प्रूफ आणि तो फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे. म्हणून व्हिडिओ सुरुवात होण्याच्या आधीच तुम्हाला मी क्लिअर करून दिले. तरीही व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत खूप महत्त्वाचा विषय शेअर करत आहे. जसे की खूपच महिला माझ्यासारख्या असतील, हाऊसवाईफ असतील आणि खूप दिवसानंतर ते स्पर्धा परीक्षाची एक्झाम देणार आहेत किंवा दिलेली आहेत. तर आता मागे भरपूर मोठी भरती निघाली होती, म्हणजे रेल्वेची भरती निघाली होती, NTPCची भरती निघाली होती. त्याचे आता पेपर चालू झालेले आहेत. तर त्यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हवे आणि कोणकोणते प्रश्न येणार आहेत आणि आपण तिथे जाण्याच्या आधी काय काय आपण नको घेऊन जायला हवे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मी तिथे ना माझे पनवेलहून मी पवईला गेलेली. मी पवईला कसा प्रवास केला मी हे तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर तिथे मी काय काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, किती वेळ लागला ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि जेव्हा ते प्रश्न येतात, कोणकोणते येतात, ते प्रश्न आपण पटापट कसे सॉल्व करायचे ते देखील मी तुम्हाला सांगते पुढे. म्हणून तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. घरातलं सगळं आवरल्यानंतर मी निघाली होती 12 वाजता. म्हणजे मला 3 वाजता पोचायचं होतं. त्या 12 वाजता निघाल्यानंतर मी ट्रेनमध्ये तिकीट रिटर्नचंच करून घेतलं आणि त्यानंतर मी पनवेलवरून ठाणे गेले आणि ठाणेवरून CST पकडली. CST पकडून तिथून कांजूरमार्ग इथे उतरली आणि त्यानंतर मी तिथून पवई जाण्यासाठी ऑटो केली. कांजूरमार्ग उतरल्यानंतर मला तिथे जास्त शोधण्याची गरज पडली नाही. लगेच ऑटो भेटली आणि ऑटोवाल्याला तिथे बरेच जण होते एक्झामला जाणारे. तर तिथे ऑटोवाल्याला समजलंच की ती एक्झामला सगळेजण जात आहे. तर तिथं त्यांनी आम्हाला पोचवलं. आतमध्ये आपल्याला 3 वाजता घेणार होते आणि 4:30 वाजता पेपर स्टार्ट होणार होता. तर सगळी मंडळी ही आतमध्ये गेली, कारण दुपारचा देखील पेपर चालू होता. थोडा वेळ आम्ही तिकडे वेट केला. भरपूर गर्दी होती. सकाळच्या सत्राला देखील भरपूर पब्लिक होती आणि दुपारच्या सत्राला देखील भरपूर पब्लिक होती. स्क्रीनवरती बघू शकता, या साईडला सगळे लोक तिकडे गेलेले तिथं 3 वाजेचा वेट करत होते. इथे मुंबईचे आणि पुण्याचे देखील होते, कारण पुण्यावाल्यांना मुंबई हे सेंटर दिलेले. तर ते लोक देखील इथं बऱ्याच जण होत्या. लेडीज भरपूर जण होत्या, त्या डायरेक्ट बसने आलेल्या होत्या. तिथे मी पोचल्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला सांगते, जे मी बॅग वगैरे घेऊन गेली होती त्याची मला काहीही गरज पडली नाही. तिथे आपल्याला आधार कार्ड हवं होतं. आधार कार्ड तेच हवं होतं जे आपले हॉल तिकीट असतं, आपलं जे ॲडमिट कार्ड असतं, ज्यावरती आपलं नाव आहे, जो फोटो आपला आहे तोच आपल्याला तिथं घेऊन जायचा आहे. आणि आपल्याला तिथे मेटलच्या वस्तू घालायच्या नाही आहे, जसे की कानातले, क्लेचर, बांगड्या हे आपल्याला घालून जायचं नाही आहे. तर जेव्हा चेकिंग करतात तेव्हा सगळं तुमच्याकडनं ते काढून घेणार आहेत. तिथे ॲडमिट कार्डमध्ये इंस्ट्रक्शन दिलेलंच असतं. ते सगळं आपल्याला खबरदारी घ्यायची असते, व्यवस्थित वाचून घ्यायचं असते. आपल्याला तिथं पेनची देखील गरज पडत नाही, पण तिथे पेनसुद्धा आपल्याला खालीच ठेवावा लागतो. तर तुम्ही फर्स्ट टाईम एक्झामला जात असाल किंवा भरपूर गॅप पडला असेल, तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि तुम्हाला काही कळत नसेल, तर टेन्शन घ्यायचं काही गरज नाही आहे. तिथे आपल्याला सगळे इंस्ट्रक्शन दिले जातात आणि जे आपलं रजिस्ट्रेशन केलं जातं ते देखील त्यांच्या हेल्पनेच आपलं केलं जातं. आपल्याला तिथं जास्त ॲडव्हान्स काही करायची गरज नसते. ते प्रत्येक वेळेस आपल्याला सांगत असतात. कोणतेही एक्झामचे फॉर्म निघाल्यानंतर जर तुम्ही त्या परीक्षेचा अभ्यास करणार असाल तरच फॉर्म भरा, नाहीतर तुम्ही फॉर्म भरू नका. कारण आपल्याला तिथं काही आलं नाही, चला आपण आता असंच देऊ, परीक्षा देऊन देऊ आणि आपण सहज असे पास होऊन जाऊ, असं होणार नाही. कारण मेहनत तर करावीच लागते. ज्यांनी मेहनत केली नसेल ते पास होणारच नाहीत. NTPC एक्झाममध्ये 2024 आणि 2025चे प्रश्न आलेले होते. कोणत्याही एक्झामसाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपले पैसे वेस्ट होतात. आपण असंच परीक्षा देत राहू आणि कधीच पास होणार नाही. म्हणून अभ्यास करणार तरच तुम्ही फॉर्म भरा, नाहीतर भरू नका. दुसरे बरेच ऑप्शन आहेत. मी फर्स्ट टाईम लोकलने एकटी प्रवास केला, तर मला जाणवलं की आपल्या मुंबईच्या बायका खूप स्ट्रगल करतात. ते खूप स्ट्रगल करून अपडाऊन करत असतात. खूप गर्दी असते. ट्रेन टाईमावर पकडणं, त्या खाली उतरणं खूप अवघड असतं. मी देखील फर्स्ट टाईम गेली, मला खूप अवघड झालं. रोज इकडून तिकडून अपडाऊन करायचं आणि परत अजून लोकांना फेस करायचं, गर्दीमध्ये जायचं खूपच अवघड आहे. म्हणून ते खूप मेहनती आहे असं मला तरी वाटते. हा अनुभव माझा छान झाला. इथे फक्त मला माझाच रस्ता शोधायचा होता. मला कुठे जायचं ते बघायचं होतं. मला इथे मुलांचा हात पकडायचा नव्हता.
मी असंच तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत असेल. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.